गणिताची भीती आता विसरा, कारण सोप्या भाषेत शिकवणारी तुमची मराठी लेक्चरवाली आली आहे. मित्रांनो, दुकानात गेल्यानंतर तुम्ही 7.5 रुपये किंवा 1.5 किलो असे शब्द ऐकले असतीलच, पण हे गणितात लिहितात कसे? आज आपण शिकणार आहोत शून्यापासून दशांशापर्यंतचा प्रवास. चला तर मग सुरुवात करूया. आता बघा रे, ज्या अपूर्णांकाचे छेद म्हणजेच काय, जो काही छेदामध्ये 10, 100 किंवा 1000 असतात, त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. लक्षात आलं का तुम्हाला? बघा, उदाहरणार्थ काय, 5/10, 5/10 याला आपण 0.5 असे लिहितो. यामधील जो मधला टिपका आहे त्याला आपण दशांश चिन्ह म्हणतो. लक्षात आलं का? म्हणजेच ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100 किंवा 1000 असतात त्यांना काय म्हणायचं आहे? दशांश अपूर्णांक. आणि जो काही हा मधला टिपका आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे रे? दशांश चिन्ह. आता बघा, पुढील घटक काय आहे रे? दशांश व शतांश स्थान. मित्रांनो, जसं आपण काय म्हणतो रे, एकक, दशक, शतक, तसेच दशांश अपूर्णांकामध्ये हे 2 स्थान नक्की काय आहेत? बघा, पहिल्यांदा उदाहरण घेऊया. 0.7. आता बघा रे, दशांश चिन्हाच्या, हे काही दशांश चिन्ह आहे त्याच्या उजव्या साईडचं म्हणजे उजवीकडील जे पहिलं घर आहे हे आहे दशांश. हे काय आहे रे? दशांश. आणि दुसरं उदाहरण दुसरं, 0.05. आता बघा रे, हे जे काही दशांश चिन्ह आहे त्याच्या उजवीकडील दुसरं घर, हे झालं पहिलं घर, हे कशाचं आहे रे? दशांश. आणि जे काही दुसरं घर आहे हे काय आहे रे? शतांश. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजेच काय रे, जो काही उजवीकडील हे पहिलं घर आहे ते आहे दशांश, आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडील जे दुसरं घर आहे ते आहे शतांश. आता आपण पाहूया अंकाची स्थानिक किंमत. उदाहरण घेते मी. उदाहरण 25 दशांश चिन्ह 38. काय आहे रे? 25 दशांश चिन्ह 38. आता बघा, दशांश चिन्हाच्या जे काही उजवीकडील पहिलं घर आहे ते काय आहे रे? दशांश. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडील दुसरं घर आहे ते काय आहे रे? शतांश. मग आता दशांश चिन्हाच्या इकडे कोणतं घर असणार आहे? तर ते असणार आहे एकक आणि दशक. म्हणजेच ह्या उदाहरणातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय येईल बघूया. बघा, मी अंक घेतलाय पहिल्यांदा 2. 2 हा अंक दशकस्थानी आहे. कुठे आहे रे तो? दशकस्थानी. म्हणून ह्या अंकाची किंमत काय येईल रे? त्या अंकाची किंमत येईल 20. काय येईल ती? 20. त्यासोबतच जो काही दुसरा अंक आहे दशांश चिन्हाच्या डावीकडचा तो काय आहे रे? 5. 5 हा एकक स्थानी आहे. म्हणून ह्या अंकाची किंमत काय येईल रे? फक्त 5. काय येईल ती? 5. आता पाहायचं आहे दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिलं घर. आता बघा रे, जो काही हा 3 आहे, हा 3 काय आहे रे? ज्याला आपण काय म्हणलंय रे? ज्याचा छेद काय आहे रे? ज्याचा छेद 3/10 किंवा त्याला आपण 0.3 असेही म्हणतो. म्हणजेच 3 या अंकाचे स्थान हे काय आहे रे? दशांश. कारण दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिले घर हे काय आहे रे? दशांश. काय आहे ते? दशांश. त्यानंतर जो काही 8 हा अंक आहे, आता 8 हा अंक बघा रे, दशांश चिन्हाच्या उजवीकडील दुसरे घर, म्हणून 8/100 किंवा
0.08. बघा रे, जर दशांश चिन्हाच्या उजवीकडील दुसरं घर असेल तर ते काय असतं रे? शतांश. म्हणून 8 ह्या अंकाची किंमत. दशांश चिन्हाच्या उजवीकडील दुसरे घर म्हणून काय आहे रे? शतांश. आता पुढील घटक काय आहे तो? बघा रे मुलांनो, हे लक्षात ठेवा. काय? अर्धा, पाव, पाऊण हेच परीक्षेत जास्त विचारले जाते. बघा रे, जो काही पाव आहे म्हणजेच काय? जेव्हा तुम्ही काय करता रे, एक भाकरी आहे इथे, बघा तुमच्याकडे काय आहे रे, इथे एक भाकरी आहे आणि ह्या भाकरीचे आपण काय केले रे? 4 तुकडे केले. म्हणजेच काय? ह्या भाकरीचे जर मी 4 तुकडे केले, त्यातील जो काही हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, हा जो काही चौथा तुकडा आहे हा आहे पाव. हा काय आहे रे? पाव. त्यासोबतच अर्धा म्हणजे काय रे? हे 2 तुकडे, चपातीचा जो काही अर्धा भाग आहे तो काय आहे रे? अर्धा. त्यानंतर पाऊण म्हणजे काय? ही जी काही भाकरी किंवा जे चपातीचे आपण 4 तुकडे केलेत त्या 4 तुकड्यांपैकी जे काही 3 तुकडे आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे रे? पाऊण. आणि आता सव्वा म्हणजे काय? की पूर्ण एक भाकरी आणि त्यामधले अजून एक भाग, दुसऱ्या भाकरीतील अजून एक भाग म्हणजेच सव्वा. दीड म्हणजेच काय? पूर्ण एक भाकरी आणि दुसऱ्या भाकरीतील अर्धा तुकडा. पावणे 2 म्हणजेच काय रे? की पूर्ण एक भाकरी आणि दुसऱ्या भाकरीचे 1, 2, 3 असे काय झाले रे? पावणे 2. लक्षात आलं का? चला आता सोडूया. पाव हा अपूर्णांक कसा लिहायचा असतो बरं? बघा रे, पाव म्हणजेच काय? तर एका भाकरीतील हा चौथा तुकडा आणि त्याचं दशांश रूप म्हणजेच काय? बघा रे, 0.25. 0.25. त्यासोबतच जो काही अर्धा आहे म्हणजेच काय? एका भाकरीचे 2 तुकडे म्हणजेच अर्धा आणि तो लिहिला जातो दशांश रूपामध्ये 0.50. त्यासोबतच जो काही पाऊण आहे तो कसा लिहिला जातो रे? 3/4 म्हणजेच काय? 4 तुकड्यांपैकी 3 भाग. लक्षात आलं का? तो कसा लिहिणार आहे आपण? 0.75. सव्वा म्हणजेच काय? एक पूर्ण भाकरी आणि 1/4 आणि ते कसं लिहायचं रे? दशांश रूपामध्ये एक पूर्ण भाकरी आणि हे 25 म्हणजेच झाले सव्वा. दीड म्हणजेच काय? एक पूर्ण भाकरी आणि पुन्हा अर्धी 1/2 आणि दशांश रूपामध्ये 1.50. पावणे 2 म्हणजे एक पूर्ण भाकरी आणि 3/4 आणि ती कशी लिहायची? 1.75. आता जो काही पुढील घटक आहे तो काय आहे रे? दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. बघा पुढे 2 उदाहरणं आपल्याला दिलीत. कोणती दिलीत बघा? एक पहिलं उदाहरण आहे बेरजेचं आणि दुसरं उदाहरण आहे वजाबाकीचं. पहिलं उदाहरण आता कसं सोडवायचं पाहूया. चला बघूया. जे काही पहिलं उदाहरण आहे, आता ह्यासाठी एक नियम आहे. जेव्हा आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करतो तेव्हा दशांश चिन्ह हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे काही दशांश चिन्ह आहे त्याच्या खाली आलं पाहिजेत. बघा काय सांगितलं आहे? जे काही पहिलं लिहिलं आहे 23.4. तर जे काही दुसरा अंक आहे तो सुद्धा कुठं आला पाहिजेत रे? हे जे काही दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजेत. बघा मग ते असं लिहायला पाहिजे 87.9. लक्षात आलं का? आता ह्या दोघांची बेरीज करायची. 9 + 4 13. 13शी 3 हात चाला 1. 7 + 3 10. 10ने 1 11 हात चाला 1. 8 + 2 10 आणि 1 11 म्हणजेच काय झाले रे? 111.
दशांश चिन्ह 3. दशांश चिन्ह कुठं द्यायचं रे? दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. हाच रूल, हा जो काही नियम आहे तो वजाबाकीमध्येही लागू होतो. चला करूया वजाबाकी. काय येणार आहे? 25 दशांश चिन्ह 74 वजा 13 दशांश चिन्ह 42. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिलं. चला वजाबाकी करूया. 4तून 2 गेले, किती उरले रे? 2. 7तून 4 गेले, उरले 3. 5तून 3 गेले, उरले 2. आणि 2तून 1 गेला, उरला 1. दशांश चिन्ह कुठं आहे रे? इथे. ह्या दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह इथे. लक्षात आलं का तुम्हाला? तर मित्रांनो, होताना दशांश अपूर्णांकांचा खेळ एकदम सोपा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. गणिताच्या अशाच धम्माल ट्रिकसाठी पाहत राहा मराठी लेक्चरवाली. शिकत राहा, प्रगती करत राहा. धन्यवाद.